नमस्कार मित्रांनो, मी गिरीश भोसले. मित्रांनो, कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर त्याच्या नावे असलेल्या जमीन किंवा मालमत्तेवरती वारस नोंद करणे हे अतिशय महत्त्वाचे असते. आता ही प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने झाल्यामुळे बऱ्याच नागरिकांना तहसील व तलाठी ऑफिसमध्ये जाण्याची गरज कमी पडत आहे. आता याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ई फेरफार पोर्टलवरून वारस नोंदणीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा भरायचा व त्यासाठी कोणती कागदपत्र लागतात आणि फॉर्म भरताना कोणती माहिती भरायची आणि फॉर्म सबमिट केल्यानंतर यामध्ये पुढे तुम्हाला कोणती प्रोसेस करावी लागणार आहे याचबाबत संपूर्ण माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. तरी व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवू शकतो. चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. आता आपल्याला वारस नोंद करण्यासाठी सर्वात प्रथम या वेबसाईटवरती यायचं आहे. या वेबसाईटची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देत आहे. या वेबसाईटवरती आल्यानंतर जर तुमचे पहिलेच अकाउंट या ठिकाणी बनवलेलं असेल तर तुमचा युजर नेम आणि पासवर्ड टाकून तुम्ही लॉग इन करू शकता. आणि जर तुमचं अकाउंट पहिलं बनवलेलं नसेल तर तुम्हाला या ठिकाणी सर्वात प्रथम तुमचं अकाउंट बनवून घ्यायचं आहे. नवीन अकाउंट बनवण्यासाठी क्रिएट न्यू युजर अकाउंट याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. फर्स्ट नेम मध्ये तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे, मिडल नेम मध्ये वडिलांचं नाव टाकायचं आहे आणि लास्ट नेम मध्ये तुम्हाला तुमचं आडनाव टाकून घ्यायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला तुमचा युजर नेम तयार करून घ्यायचा आहे. उदाहरणार्थ तुमचं नाव आणि आडनाव हे टाकून तुम्ही चेक अवेलेबिलिटी याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि खाली तुम्हाला तुमचा पासवर्ड तयार करून घ्यायचा आहे. जो काही पासवर्ड तुम्ही या ठिकाणी बनवणार आहात तोच पासवर्ड डबल तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. खाली सिक्युरिटी क्वेश्चन मध्ये तुम्हाला याच्यातून एक प्रश्न निवडायचा आहे आणि त्याचं उत्तर पुढच्या बॉक्समध्ये तुम्हाला द्यायचं आहे, जेणेकरून जर तुमचा युजर नेम आणि पासवर्ड तुम्ही विसरलात तर तुमचा याच्या मार्फत तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देऊन तुम्ही तुमचा युजर नेम आणि पासवर्ड पुन्हा मिळवू शकता. आता खाली आल्यानंतर या ठिकाणी मोबाईल नंबर, या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर द्यायचा आहे. खाली ईमेल ऍड्रेस द्यायचा आहे. पॅन नंबर हा ऑप्शनल आहे, नाही दिला तरी चालेल. खाली पिनकोड टाकायचा आहे. आता या ठिकाणी तुम्ही जर तुमचा पिनकोड टाकला तर या ठिकाणी तुमचं स्टेट ऑटोमॅटिक निवडलं जाईल, तुमचा जिल्हा निवडला जाईल आणि खाली तुमच्या गावाचं नाव ऑटोमॅटिक निवडलं जाईल. आता खाली आल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा ऍड्रेस टाकून घ्यायचा आहे आणि या बॉक्समध्ये जसा कॅप्चा आहे तसाच कॅप्चा या ठिकाणी टाकून तुम्हाला सेव्ह याच्यावरती क्लिक करून घ्यायचा आहे. आता पुढे आल्यानंतर जो काही आता तुम्ही तुमचा युजर नेम आणि पासवर्ड तयार केला होता तो या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे आणि या बॉक्समध्ये जसा कॅप्चा आहे तसाच तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि पुढे लॉग इन याच्यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. आता लॉग इन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी भरपूर ऑप्शन पाहायला मिळतील. याच्यामध्ये आपल्याला वारस नोंद करायची आहे, त्यासाठी आपल्याला 712 याच्यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढे या ठिकाणी भरपूर ऑप्शन पाहायला मिळतील. तर आपल्याला नवीन अर्ज याच्यावरती क्लिक करायचा आहे. या ठिकाणी तुम्हाला तुमचा जिल्हा निवडून घ्यायचा आहे. या ठिकाणी तुम्हाला तुमचा तालुका निवडून घ्यायचा आहे आणि ज्या गावामध्ये तुमची जमीन आहे त्या गावाचं नाव तुम्हाला या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे. गाव निवडून घेतल्यानंतर इथे खाली तुम्हाला भरपूर ऑप्शन पाहायला मिळतील. आता याच्यामध्ये आपल्याला वारस नोंद करायची आहे, त्यासाठी आपल्याला वारस नोंद याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि पुढे आपल्याला एक फॉर्म ओपन होईल. आता हा फॉर्म आपल्याला 3 स्टेप मध्ये पूर्ण करायचा आहे. अर्जदाराची माहिती, खातेदाराची माहिती आणि कागदपत्र अशा पद्धतीने आपल्याला 3 स्टेप मध्ये हा फॉर्म आपल्याला भरून घ्यायचा आहे. आता सर्वात प्रथम आपल्याला अर्जदाराची माहिती, आता अर्जदार कोण असणार आहे तर अर्जदार हा वारसांपैकी असणार आहे. त्यासाठी ज्यांच्या नावे आपण अर्ज करणार आहोत वारसांपैकी त्यांचं नाव आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. पुढे त्यांच्या वडिलांचं नाव टाकून घ्यायचं आहे. तुम्हाला तुमचं आडनाव टाकून घ्यायचं आहे. जे तुम्ही नाव टाकून इंग्लिशमध्ये टाकून घ्याल तेच नाव मराठीमध्ये ऑटोमॅटिक येईल. आता या ठिकाणी जर तुमचं नाव चुकलेलं असेल तर ते दुरुस्त करण्यासाठी इथे खाली भरपूर नावामध्ये ऑप्शन पाहायला मिळतील, त्याच्यातून तुमचं व्यवस्थित नाव सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आणि जर तुमचं टोपण नाव असेल तर तुम्हाला टोपण नाव या पुढच्या बॉक्समध्ये टाकून घ्यायचं आहे. खाली तुमचा ईमेल ऍड्रेस असेल तर द्या, नसेल तर नाही दिला तरी चालेल, तो ऑप्शनल आहे. या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे आणि पुढे जा याच्यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. आता पुढे आल्यानंतर तुम्हाला तुमचा ऍप्लिकेशन आयडी या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. आता या ठिकाणी मयताचे नाव म्हणजे त्यांचं खाते नंबर व मयताचे नाव टाकून आपल्याला या ठिकाणी खातेदार शोधायचा आहे. आता या ठिकाणी तुम्ही तुमच्या जे कोणी मयत आहेत त्यांचे इंग्लिशमध्ये नाव टाकून घ्या. आता या ठिकाणी व्यवस्थित नाव टाकून घ्यायचं आहे आणि खातेदार शोधा याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि या पुढील बॉक्समध्ये निवडा याच्यामधून आपल्याला खातेदाराचे नाव आपल्याला या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे. आता खातेदाराचे नाव निवडून घेतल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला खातेदाराची
मृत्यूची दिनांक या ठिकाणी व्यवस्थित टाकून घ्यायची आहे। या ठिकाणी तारीख टाकून घेतल्यानंतर तुम्हाला त्यांचा खाते नंबर या ठिकाणी पाहायला मिळेल। आता या ठिकाणी तुम्हाला सर्व निवडा, याच्यामध्ये आपल्याला या बॉक्समध्ये टिक मार्क करून घ्यायची आहे आणि या ठिकाणी नोट पहा, विलंब शुल्क वसुलीस पात्र। आता जर तुम्ही तुमची नोंदणी, वारसाची नोंदणी बऱ्याच दिवसानंतर करत असाल तर तुम्हाला वसुली शुल्क लागणार आहे आणि जर तुम्ही 1 वर्षाच्या आतमध्ये जर करत असाल तर तुम्हाला वसुली शुल्क लागणार नाही। आता या ठिकाणी खाते निवडल्यानंतर समाविष्ट करा याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। आता या ठिकाणी तुम्ही जो काही खाते नंबर निवडला होता तो तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल। आता या ठिकाणी खाली वारसांची नावे भरा। आता यापैकी मध्ये अर्जदार हा वारसांपैकी आहे का? जर अर्जदार जो अर्ज करत आहे तो जर वारसांच्या नावांपैकी एक असेल तर या ठिकाणी होय हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे आणि खाली तुम्हाला त्यांची माहिती द्यायची आहे। जे कोणी वारसदार आता अर्ज करत आहे त्यांची माहिती या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल। आता या ठिकाणी सर्वात प्रथम त्यांचं नाव पाहायला मिळेल, वडिलांचं नाव पाहायला मिळेल आणि आडनाव पाहायला मिळेल आणि पुढे त्यांचा धर्म निवडा। याच्यामधून त्यांचा धर्म निवडून घ्यायचा आहे आणि त्यांचं वय टाकून घ्यायचं आहे। जे काही त्यांचं वय वर्ष असेल ते तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे। त्यांचा मोबाईल नंबर ऑटोमॅटिक पाहायला मिळेल। त्यांचा पिनकोड तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे, ज्या ठिकाणी ते राहतात त्यातला पिनकोड टाकून घ्यायचा आहे। पुढे तुम्हाला त्यांची राज्य, जिल्हा आणि हे सर्व माहिती ऑटोमॅटिक येईल आणि तुम्हाला त्या यामध्ये तुम्हाला त्यांचं पोस्ट ऑफिस निवडून घ्यायचं आहे। पोस्ट ऑफिस निवडून घेतल्यानंतर या ठिकाणी त्यांचा तालुक्याचं नाव टाकून घ्यायचं आहे। या ठिकाणी पुढे गावाचं नाव टाकून घ्यायचं आहे आणि तुमचा घर नंबर, फ्लॅट नंबर जो काय असेल तो तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। लँडमार्क काय असेल तर तो तुम्ही देऊ शकता आणि खाली मयताशी नाते याच्यामधून तुम्हाला अर्जदार हा मयताचा कोण आहे, मुलगा आहे, मुलगी आहे, पत्नी आहे, आई आहे, जे कोणी आहे ते याच्यामधून तुम्हाला निवडून घ्यायचं आहे आणि खाली 60वा याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। आता 60वा याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढील वारसांची नावे अजून याच्यामध्ये जोडून घ्यायची आहेत। जेवढे वारस आपले असतील त्या सर्वांची नावे या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायची आहेत। पुढील वारस जोडा याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि पुढील वारसांची माहिती आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायची आहे। तर पुढील वारस जोडत असताना आपल्याला वारसदार हा हयात आहे का, म्हणजे जिवंत आहे का, तर हो। निवडलेल्या खात्यात वारस अगोदर समाविष्ट आहे का, तर नाही। आता या ठिकाणी आपल्याला वारसाचे नाव टाकून घ्यायचं आहे, त्यांचं वडिलांचं नाव टाकून घ्यायचं आहे, आडनाव टाकून घ्यायचं आहे। या ठिकाणी त्यांचा धर्म निवडून घ्यायचा आहे। इंग्लिशमध्ये टाकलं तर ते ऑटोमॅटिक मराठीत होईल आणि खाली या ठिकाणी तुम्हाला ते नाव इंग्लिशमध्ये पाहायला मिळेल। या ठिकाणी त्यांची जन्मतारीख निवडून घ्यायची आहे। जन्मतारीख निवडून घेतल्यानंतर या ठिकाणी त्यांचं वय ऑटोमॅटिक येईल। पुढे त्यांचा या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा आहे, या ठिकाणी पिनकोड टाकायचा आहे। इथे तुमचे बाकीची माहिती ऑटोमॅटिक सिलेक्ट होईल। या ठिकाणी त्यांचं पोस्ट ऑफिस निवडून घ्यायचं आहे, जे काही पोस्ट ऑफिस असेल ते निवडून घ्यायचं आहे। या ठिकाणी तालुक्याचं नाव टाकून घ्यायचं आहे, त्यांच्या पुढे गावाचं नाव टाकून घ्यायचं आहे आणि प्लॉट क्रमांक, घर क्रमांक हा टाकून घ्यायचा आहे। मयताशी त्यांचं नातं काय आहे हे निवडून घ्यायचं आहे। या ठिकाणी तुम्ही जेवढी वारसांची नावं भरलेली होती ती तुम्हाला संपूर्ण नावं या ठिकाणी पाहायला मिळतील। यामध्ये आता संपूर्ण नावं भरून झाल्यानंतर पुढे जा याच्यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे आणि पुढे यायचं आहे। आता पुढे आल्यानंतर आपल्याला कागदपत्र द्यायची आहेत। या ठिकाणी इथे हेल्प याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथे पहा, या साईडला इथे तुम्हाला संपूर्ण कागदपत्रांची माहिती पाहायला मिळेल। आता या ठिकाणी सर्वात प्रथम आपल्याला मृत्यूचा दाखला अपलोड करून घ्यायचा आहे। आता या ठिकाणी मृत्यूचा दाखला अपलोड केल्यानंतर इथे पहा तुम्हाला पुढे त्याचं नाव पाहायला मिळेल। आता या ठिकाणी इतर मध्ये तुम्हाला तुमचे सर्वांचे आधार कार्ड व रेशन कार्ड याची एक PDF अपलोड करून घ्यायची आहे आणि खाली इथे तुम्हाला शेवट इथे तुम्हाला वारस नोंदीचा सोय घोषणापत्र, जमिनीचा 7/12/8 अशी कागदपत्र या ठिकाणी अपलोड करून घ्यायची आहेत। या ठिकाणी ठराव असतो वारस हक्क नोंदीचा, तो ठरावाचा फॉर्म या ठिकाणी आपल्याला अपलोड करून घ्यायचा आहे आणि सोय घोषणापत्र ही संपूर्ण माहिती वाचून घ्या आणि या ठिकाणी सहमत आहे या बॉक्समध्ये आपल्याला टिक मार्क करून घ्यायचा आहे। टिक मार्क करून घेतल्यानंतर जो तुम्ही आता मोबाईल नंबर रजिस्टर केला होता त्याच्यावरती एक OTP पाठवण्यात येईल। त्यासाठी OTP पाठवा याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। 6 अंकी OTP असतो, तो आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि प्रिव्ह्यू याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। आता प्रिव्ह्यू केल्यानंतर या ठिकाणी
तुम्ही जो फॉर्म भरलेला आहे तो तुम्हाला संपूर्ण फॉर्म या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। संपूर्ण जेवढी तुम्ही वारसदारांची नावं टाकलेली आहेत, तुम्ही माहिती दिलेली आहे, ती संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। बॅकला एकदा पाठीमागे या। आता पाठीमागे आल्यानंतर माहिती साठवा याच्यावरती आपल्याला पुन्हा क्लिक करायचं आहे आणि माहिती साठवा याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथे पहा एक पॉपअप आहे। आपण भरलेली सर्व माहिती बरोबर आहे का हे आपल्याला एकदा तपासून बघायचं आहे। जर तुम्हाला अर्ज दुरुस्ती करायचा असेल तर कॅन्सल करून तुम्ही अर्ज दुरुस्त करू शकता आणि जर तुम्ही तुमचा भरलेला फॉर्म जर व्यवस्थित असेल तर ओके याच्यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे आणि तुमचा अर्ज हा यशस्वीरित्या अपलोड झालेला आहे। आता या ठिकाणी तुम्हाला तुमचा ऍप्लिकेशन नंबर पाहायला मिळणार आहे। आता या ठिकाणी ओके करून घ्या। ओके करून घेतल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला अर्जाची प्रत PDF फाईल या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे। अर्जाची प्रत याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे, त्याची आपल्याला प्रिंट काढून घ्यायची आहे आणि तुम्ही जे डॉक्युमेंट अपलोड केले होते त्या सर्व डॉक्युमेंटची ओरिजिनल कॉपी आणि ऑनलाईन भरलेल्या अर्जाची ओरिजिनल कॉपी घेऊन तुम्हाला ज्या ठिकाणी तुमची जमीन आहे त्या ठिकाणच्या तलाठी ऑफिसला जाऊन हे कागदपत्र तुम्हाला त्यांच्याकडे सादर करायचे आहेत, जेणेकरून ते पुढच्या प्रोसेससाठी ते पुढच्या डेस्कवरती पाठवून देतात। तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला हा ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा होता।